सर्वप्रथम माझा जो विषय आहे त्याच्याबद्दल उल्हास नदी खोरे पुरातत्वीय दर्शन असा मला विषय दिलेला होता आणि या बाबतीत थोडासा मी स्वार्थी असा विचार केला की पुरातत्वीय दर्शन दाखवण्यापेक्षा आपण असं करूया की संग्रहालय जे दर्शन आहे उल्हास नदीचं संग्रहालय त्याच्याबद्दल आपण जास्त बोलू. कारण सांगण्यासारखी गोष्ट अशी की प्रणिता डेक्कन कॉलेजची विद्यार्थिनी आहे, मी कॉमर्स ग्रॅज्युएट, त्यामुळे मला तसा जे काही औपचारिक शिक्षण असतं आणि त्याचा आकृतीबंध नाही आहे. आणि हे आता त्यामुळे मी जे काही दाखवणार आहे तिथे काही चुकलं तर तुम्ही मला सांभाळून घ्याल याची मला गॅरंटी आहे. आमची उल्हास नदी जी आहे तिच्या एकंदर महत्त्वापासून आपण बोलायला सुरुवात करू. कोकणामध्ये ज्या काही नद्या आहेत त्याच्यापैकी सगळ्यात मोठी नदी म्हणजे उल्हास. म्हणजे एरवी खरं तर ज्या वेळेला महाराष्ट्राचा नकाशा आपण बघतो आणि खास करून नद्यांच्या अनुषंगाने त्यावेळेला सगळी नावं येत राहतात, उल्हासचं नाव कोणी घेत नाही. तर हे आमचं पहिलं आधी एक सगळ्यांकडून अपेक्षा की उल्हास आणि बाकीच्याही कोकणातल्या नद्या आहेत ज्या खूप छान आहेत आणि त्या गणल्या जायला हव्यात. एक मिनिट, मला वाटतं परिणिता दांडेकर मॅडम आलेले नाही आहेत, त्यांना जरा बोलवता येईल, मला त्यांच्यासमोर बोलायचं आहे म्हणजे माझ्या चुका त्यानंतर सुधारवू शकतील. माझी अशी अपेक्षा आहे की मी जे काही बोलतोय ते तुम्ही नंतर चेक करावं आणि त्यातल्या चुका आम्हाला नंतर व्यवस्थित सांगाव्यात. त्यामुळे तुम्हाला खास बोलवलं. उल्हास नदीच्या बाबतीत जसं मी सांगितलं की उल्हास नदीचं खोरं, नदी कोकणातली सगळ्यात मोठी, खोरंसुद्धा तेवढंच मोठं आहे. म्हणजे जर आपण जिल्हा म्हणून पकडलं तर ठाणे जिल्हा, रायगड, पुण्यातला थोडासा भाग, नगरचा थोडासा भाग, नाशिकमधला थोडासा भाग, या सगळ्या भागातून पाणी येतं आणि उल्हास नदी वाहायला सुरुवात होते. हिला अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या आहेत. उपनद्यांच्या बाबतीत जसं तुम्ही सांगितलं होतं की नद्यांची नावं, तर आमच्याकडे सुद्धा खूप छान छान नावं आहेत. एक उपनदी आहे जी आमच्या नाणेघाटाच्या समांतर वाहते आणि तिचं अर्थात तो ऐश्वर्यसंपन्न घाट होता. नदीचं नाव आहे कनकवीरा. त्यानंतर काळू, जी आमची आवडती नदी, काळ्या कभिन्न कातळावरून वाहणारी काळू नदी. म्हणजे अगदी तो काळा रंग एवढा मनात आपलंच भरतो की ती काळूच आहे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कुठलं नाव असू शकत नाही जाणवतं. आणि हे एवढं झालं आहे की त्या नदीतले मासेसुद्धा, म्हणजे साधे लोश मासेसुद्धा, त्यांचा रंग वेगळा काळा आहे. त्यामुळे जर ते मासे बाजारात आले तर काळूचे मासे स्पेशल किमतीला विकले जातात, कारण एवढा लाख वर्षात त्यांनी तो रंग अंगामध्ये घेतलेला आहे. नंतर जर थोडंसं जरी गल्लत झाली उडी मारताना पोहताना तर डोकं फोडणारी डोईफोडी आणि संस्कृत जिचं नाव म्हणता येईल अशी वालधुनी जी अंबरनाथच्या मंदिराजवळून वाहते, अशा ह्या सगळ्या उल्हासच्या उपनद्या. क्षेत्र सांगायचं तर कसारा घाट उत्तरेला आणि दक्षिणेला खंडाळा घाट ही त्याची सीमारेषा आहे. पूर्वेला काय तर पूर्वेला पिंपळगाव जोगा जे धरण आहे तर त्याचा जो बांध दिसतो आपल्याला ज्याच्यावरून रस्ता आहे, हा 8 किलोमीटरचा रस्ता आहे. हे काळू आपलं कृष्णा खोरे आणि उल्हास खोरे याचा डिवायडर, पर्जन्य विभाजक असं म्हणता येईल. मी दरवेळेला जाताना सगळ्या लोकांना सांगत असतो की इथे जर आपण हरिश्चंद्राकडे आपण जायला लागलो आणि जर पाऊस पडत असेल तर डावीकडनं पडणारा पावसाचा थेंब हा अरबी समुद्रात जातो आणि उजवीकडचा पावसाचा थेंब हा पश्चिम म्हणजे बंगालच्या उपसागरात जातो. असं छान अगदी एवढं व्यवस्थित पर्जन्य विभाजक बाकी ठिकाणी नसावा, हा आमच्या उल्हास खोऱ्याला लागलेला आहे. त्याच्यानंतर पश्चिमेला ही उल्हास या सगळ्या उपनद्या घेऊन ज्यावेळेला वाहत जाते त्यावेळेला कल्याणपासून तिचं खाडीत रूपांतर झालेलं असतं. पुढे जाऊन ठाण्याजवळ ही उल्हास 2 प्रवाहांमध्ये विभागली जाते. एक प्रवाह जातो वसईच्या भागात आणि एक प्रवाह जातो शिवडीकडून अरबी समुद्राला. आणि जे म्हणजे मी एवढी वर्ष शाळेत शिकत होतो किंवा शिक्षण खातं मला शिकवायचा प्रयत्न करत होतं की ठाणा आणि मुंबई बेट आहे, ते बेट कसं आहे ते मला कळत नव्हतं. जेव्हा मी हा उल्हासचा नकाशा नीट बघायला लागलो तेव्हा कळायला लागलं की उल्हास नदीने यांना बेटं बनवलेली आहेत. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आमच्या सोयीने आम्ही ठाणा आणि मुंबईला पण उल्हासचाच भाग म्हणून गणून टाकतो कधी कधी. आता या उल्हास खोऱ्याचं संग्रहालय होऊ शकतं का असा एक प्रश्न होता. प्रश्न अर्थातच विचारला होता
पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकरांनी, आणि कसं होऊ शकतं याचं मार्गदर्शनसुद्धा त्यांनीच केलं. आपल्याकडची बरीच संग्रहालय जी आहेत ती सरांच्या विचारातून सुरू झाली. मला वाटतं यांच्याबद्दल फार काही सांगायची आवश्यकता नाही आहे. पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर खूप मोठं नाव आहे. आणि मग हे सगळं सुरू झाल्यानंतर आम्हाला कल्याण महानगरपालिकेने मदत केली आणि आमचं उल्हास संग्रहालय आणि संशोधन केंद्र नावाचा एक उपक्रम किमान कागदावर सुरू झाला. काही फाईल्स बनल्या आणि आम्हाला काही जागा मिळाली. औपचारिक उद्घाटन अजूनही झालेलं नाही आहे. 7 वर्ष होत आलेत. ज्या वेळेला उल्हास खोऱ्याचं वैशिष्ट्य आम्ही सांगायला जातो त्यावेळेला एक नकाशा मी नेहमी दाखवतो. हा कोकण कृषी विद्यापीठात म्हणजे दापोलीचं जे विद्यापीठ आहे त्याच्यात लावलेला नकाशा आहे. सगळ्यात जास्त मृदाचं वैविध्य, डायव्हर्सिटी जर सॉईलमधली असेल तर ती आमच्या उल्हास खोऱ्यात आहे. आणि त्याची कारणं साहजिक अगदी साधी सरळ आहेत. ज्या डोंगर रांगा आहेत त्याच्यामध्ये लॅटरेट असलेला माऊलीची डोंगर रांग आहे किंवा हरिश्चंद्राच्या भागातले काही वेगळे खडक आहेत किंवा हाजी मलंगच्या पट्ट्यातले डोंगर. आणि अर्थात हे सगळे डोंगरांची जी काही झीज होते, माती येते, खाली रेती येते, त्याच्यामुळे वैविध्य सापडतं. आता संग्रहालयात हे कसं मांडायचं? कारण एखादी डोंगर रांग आणि त्याचं वेगळेपण, त्याच्या दगडांचं आणि मातीचं हे कसं करावं, तर आम्ही अशा स्वरूपात त्याची सुरुवात केली होती की स्फटिक, की जे आकार लहान असल्यामुळे मांडायला सोपे असतात आणि लोकांना छान वाटतात बघायला. तर अशापासून आम्ही काही केसेस लावायला सुरुवात केल्या की आपण स्फटिकांपासून बोलायला सुरुवात करू. कारण आम्हाला लिमिटेशन बरेच आहेत. म्हणजे आम्हाला जी काही जागा मिळाली ती 4000 स्क्वेअर फूट आहे फक्त. त्याच्यामध्ये याच्या पलीकडे काही कल्पना असतील तर त्याही तुम्ही मला सांगणार आहात नंतर. एक स्फटिकांची एक गॅलरी आहे. आणि आम्हाला दरवेळेला असं वाटतं की आमच्याकडची लोकं आदाशासारखी रेती उपसत असतात आणि नदीपात्राची बऱ्यापैकी त्याच्याने हानी होत असते. त्याच्याऐवजी जर थोडंसं विचार करून त्यातले काही नेमके जे किमती स्फटिक आहेत ते जर बाजूला काढले ना तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना मिळतील आणि नदीपात्राची तेवढी हानी होणार नाही. बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही सामाजिक उपक्रम असले की मुद्दामून आम्ही गोनी दांडेकरांची पुस्तकं देतो, छंद माझे वेगळे. कारण त्याच्यामध्ये ते काय काय करायचं, स्फटिक कसे घ्यायचे, त्याला पैलू कसे पाडायचे आणि द्यायचे वगैरे ते लिहिलेलं आहे. उद्देश एवढाच की लोकांनी असं काहीतरी करावं, ट्रक आणि ब्रासच्या हिशोबात जे काही रेती विकली जाते ती होऊ नये. ज्या अर्थी माती वेगळी आहे त्या अर्थी वनस्पती वेगळ्या असणारच. आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये इतर भागात जे सापडणारे वृक्ष आहेत त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा फ्लोरा आमच्या भागात बघायला मिळतो. म्हणजे जसं मगाशी मोहाच्या झाडाचा मॅडम तुम्ही उल्लेख केला होता. आमच्याकडे एक छान पद्धत होती. पळू सोनावळ म्हणून आमच्या भागातला एक म्हणजे पूर्वेकडचा एक भाग आहे. तिथे शेतकऱ्यांच्या कुटुंबात सुना आल्या की त्यांना मोहाची झाडं वाटून दिली जायची. आणि त्यांनी काय करायचं, उन्हाळ्याच्या दरम्यान जे काही मोहाची फुलं येतात ती त्यांनी त्यांच्या वाट्याची जी झाडं असतील ती गोळा करायची आणि त्याचे येणारे पैसे त्यांना. त्यामुळे मोह हा आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने, कारण आता अशी अवस्था झाली की मोह म्हटलं की लोकांना फक्त दारू आठवतं आहे, जे अतिशय चुकीचं आहे. मोह म्हटल्यावर आम्हाला तेल आठवतं, आम्हाला छानपैकी त्याच्या भाकऱ्या आठवतात, बऱ्याच गोष्टी आठवतात. तर हे आमचं वनस्पती वैभव. आणि त्याच्यापासून आता एक शेवळाचा फोटो तुम्हाला दिसतो. तुमच्यापैकी काही जणांनी याची चव घेतलेली असेल. इथे जर म्हणजे CKP कम्युनिटीमधले काही लोक याच्यासाठी भांडणं पण करू शकतात, एवढं हे महत्त्वाचं हे रानभाजी आहे. आणि कमळ, अर्थात कमळाच्या बाबतीत सांगण्यासारखी गोष्ट अशी की कमळाच्या जे बिया असतात त्या आणि कमळाची मुळं हे आमच्याकडे रेग्युलर खाल्लं जातं. आणि जर त्याच्या पाककृती बघितल्या तर अगदी काश्मीरमध्ये बनवण्या जाणाऱ्या त्यांची पाककृती आणि इथल्या या बऱ्यापैकी सारख्या दिसतात. जसं आपण म्हणतो की परदेशात पण असं दिसतं आणि आपल्या देशात पण सेम दिसतं आहे. मला आमच्या भागाची कमाल वाटते की कसं काय हे कनेक्शन तयार झालं काय माहिती, किंवा स्वतंत्ररित्या दोन्हीकडे ते तयार होत गेलं, पण ते सारख्याच दिशेने वाढत गेलेल्या पाककृती आहेत ज्या आजही आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याचबरोबर उपचारांसाठी आमच्याकडे कमळं वापरली जायची की घशाचा जर त्रास असेल तर त्याच्या बिया दिल्याच जातात. पण त्याच्याबरोबर देवी आल्यानंतर ते थंडावा यावा म्हणून कमळाच्या पानावरचं पाणी गोळा करून लोक न्यायला यायचे. आणि गाई म्हशी ज्यावेळी त्या व्यालतात
त्यावेळेला त्यांच्या अंगात ताकद कमी होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळे शेतकरी लांबून यायचे आणि कमळाची पानं तोडून घेऊन जायचे. आणि आता हे सगळंच बंद व्हायला लागलं आहे. आपल्याकडे लसी आलेल्या आहेत. म्हणजे प्रश्न हा नाही आहे की हे बंद होऊ नये, हे बंद व्हावं, याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. ते आपल्याला करणं गरजेचं आहे, जे आपण करत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता असं झालं आहे की जे तलाव आहेत तिथे जर मच्छी सोडली आणि मच्छीचं उत्पादन घ्यायचं असेल तर हे कमळाचा त्रास होतो लोकांना, आणि म्हणून कमळाची झाडं काढली जातात. तर त्याच्यामुळे हे डॉक्युमेंटेशन करणं आणि त्याचं ते राहावं, त्याची लागवड व्हावी म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं, असं सुद्धा एक प्रयत्न आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून सुरू केला. त्यामुळे एक वन्यबीज संकलन एक छोटंसं केंद्र आम्ही चालवतो. आदिवासी मंडळींकडून बिया गोळा करून घेतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्या नर्सरी आहेत, सध्या मी वाईल्ड लाईफ वॉर्डन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी 3 वर्ष, तर मग त्यांच्या नर्सरीमध्ये ते मुद्दाम बिया देऊन त्याची रोपं तयार करणं आणि ते वाटप करणं, लावून घेणं, असे छोटेसे एक उद्योग आमच्या भागात सुरू आहेत. वनस्पती वेगळ्या असल्यावर साहजिक आहे जैवविविधता वेगळी येणारच. समुद्रातून प्रवास करून आमच्या भागात येणारा घोडा मासा, सिसिलियन, की जे भारताच्या बाहेर बघायला मिळत नाही, किंवा काही इतके आहेत प्रदेशनिष्ठ की जे ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागाच्या बाहेर बघायला मिळत नाहीत, असे सिसिलियन आमच्याकडे आहेत. मुठ्या नावाचा एक खेकडा आहे की जो गॅझेटियरच्या नोंदीनुसार फक्त ठाणे जिल्ह्याच्याच भागात सापडतो. अर्थात ही माहिती जुनी आहे, आता नवीन काय आहे ते बघायला लागेल. आणि त्याच्यावरती ज्या माणसाच्या हातामध्ये एक माशाचा फोटो आहे तो आहे पाला मासा. पाला माशाबद्दल सकाळीच जे काही बोलणं झालं, तर हा मासा आपल्याकडे येतो उल्हास खोऱ्यात, अशी नोंद आहे गॅझेटियरमध्ये. आणि गॅझेटियरमध्येच हे सांगितलं की 1960 सालामध्ये पाला मासा येणं थांबलं कारण कल्याणमध्ये टॅनरीज बनल्या होत्या, चामड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग. पण आजसुद्धा थोड्या प्रमाणात का होईना पाला मासा तिथे येतोय. आणि हे सांगायला म्हणून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला कळवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे असं काही डेटा हे नाही आहे, तुम्ही एक काम करा, आमचं रिसर्च सेंटर आहे त्याला सांगा. मग रिसर्च सेंटरला आम्ही फोनाफोनी केली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पाला इकडे येतो, आम्हाला माहिती नाही. म्हटलं तुमच्या गॅझेटियरला नोंदी आहेत? नाही म्हणते, आम्ही बघितलेलं नाही आहे. आता याच्यात 2 शक्यता आहेत. एक म्हणजे कदाचित त्यांना खरंच माहिती नसेल, किंवा त्यांनी क्रॉस चेक असं केलेलं नसेल. जसं आपण पर्यावरणाचे जे प्रोजेक्ट होतात त्यात EIA हा जो प्रकार असतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की सगळं डॉक्युमेंटेशन असतं पण ते इकडं कोणी घेतच नाही, तसं असू शकेल. किंवा समोरचा फोनवर जो बोलतो आहे त्याला सांगायची काही गरज नाही आहे, तो काय फार कोणी मोठा नाही आहे, असं त्यांना वाटत असेल. आणि हे दोन्ही गोष्टी वाईट आहेत. कारण आपल्याकडे आपण मंडळी जे काही सजगपणे बघतो आहे, तर यासाठी आपण त्यांना इन्फॉर्मेशन देणं, शासनाला इन्फॉर्मेशन देणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं शासनाकडे उपलब्ध असलेलं इन्फॉर्मेशन आपल्याकडे आल्या पाहिजेत, जे दुर्दैवाने होत नाही, जी वाईट गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर मधला फोटो रानगव्याचा. रानगवे हे साधारण आपण बघतो विदर्भात आपल्याला दिसतात, आता कोकणापर्यंत यायला लागलेत, पण मुख्य जे क्षेत्र आहे ते पश्चिम महाराष्ट्र आहे. पण ज्यावेळेला आपण परत गॅझेटियर बघतो त्यावेळेला असं दिसतं की कोल्हापूर भागातले रानगवे म्हणजे एकट नर हे जव्हारपर्यंत जात होते, याचं पहिलं डॉक्युमेंटेशन आपल्याला मिळतं लिहिलेलं स्वरूपात ब्रिटिशांच्या पेपर्समध्ये. म्हणजे त्या ठिकाणी एक उल्लेख असा आहे की 1880मध्ये तुळशी लेकवरती एक ब्रिटिश अधिकाऱ्याने एका दिवसात 2 रानगवे मारले गोळ्या घालून. त्यावेळेला हे होतं, खेळ होता, शिकार करणं. हे आपल्याला लिखित स्वरूपात दिसतं. हे नर तिकडून इकडे येत आहेत, एवढं ऑब्झर्वेशन ब्रिटिशांनी केलं आणि लिहून ठेवलं. पण मग हे पहिलं आहे का? तर तसंही नाही आहे. मुरबाडमध्ये आमच्याकडे एक देवराई आहे की ज्याच्यामधला उत्सव हा तेव्हा होतो जेव्हा रानगव्याचं शेणाने ते जमीन सारवली जाते. म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना नेमकं माहिती होतं की मायग्रेशन कसं होतं, कुठल्या काळात होतं. त्यावेळेला गवे तिथे येतात, ते तिथंच असतात कारण तिथं पाणी होतं. ती देवराई अजूनसुद्धा चांगल्या अवस्थेत आहे. तिथं ते राहतात. ते नंतर गेले की त्याच्या शेणाने देऊळ सारवायचं आणि उत्सव होतो. ही माहिती का महत्त्वाची आहे? तर ही माहिती जर आपण PBRला टाकू शकलो, जे आपलं शासन करतं आहे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, तर मला असं वाटतं की जे आपलं पारंपरिक ज्ञान आहे ते डॉक्युमेंट होत राहतं आणि आपल्याला ते टाकाऊ वाटत नाही. म्हणजे ते मुळात टाकाऊ नाहीच आहे, आपण त्याला समजून घ्यायला कमी पडतो असं मला नेहमी वाटतं. तर त्याचं सिग्निफिकन्स हा आपण अशा पद्धतीने सुद्धा पाहू शकतो. हा गवा दरवर्षी आतासुद्धा आमच्या भागात 3 गवे आहेत. कारण ते आमच्याकडे फॉरेस्टला रेग्युलर येत असतात, ह्या भागात दिसला त्या भागात दिसला, तर असे हे गवे अजूनही येणं सुरू आहे. आमच्या भागामध्ये कन्झर्वेशनचं काम जर कोणी
पहिल्यांदा सुरू केलं असेल तर ते लालू दुर्वे 80च्या दशकात हे वाईल्ड लाईफ वॉर्डन होते. यांचीही सुरुवात जिम कॉर्बेटसारखी शिकारी म्हणून झाली. समोरच्या गॅलरीमध्ये ज्या ट्रॉफीज दिसत आहेत या लालू काकांनी मारलेल्या जनावरांच्या ट्रॉफीज आहेत. साधारण 70 वर्ष जुन्या ट्रॉफीज आहेत, ज्या वेळेला शिकार हे नियमानुसार व्हायची आणि कायदेशीर होती. या सगळ्यांचे लायसन्स आहेत. याच्यामधले नीलगाईची जी शिंगं आहेत ती रेकॉर्ड ट्रॉफी आहे जगातली, कारण एवढ्या मोठ्या नीलगाईच्या शिंगांची ट्रॉफी, रेकॉर्ड ट्रॉफी जी रेकॉर्डवर असेल अशी नाही आहे. आणि नंतर जसं जंगलं कमी व्हायला लागली, 70च्या दशकापासून काकांचं शिकारीतलं मन उडालं आणि मग त्यांनी पुस्तकांचं लिखाण केलं. त्यांनी मुरबाड आणि शहापूर तालुका हा शिकारीसाठी बंद करवला. ज्या वेळेला भारतात शिकार सगळीकडे सुरू होती त्यावेळेला मुरबाडमध्ये आणि शहापूरमध्ये शिकार बंद करवलेली, कारण यानेच एक रिपोर्ट दिलेला की या भागामध्ये हिरेघर असोसाचं जे पठार आहे ते हरणांचं ब्रीडिंग ग्राउंड आहे आणि त्यामुळे बऱ्याच भागातून हरणं मायग्रेट होतात आणि तिथे येतात. शासनाने ते मान्य केलं आणि शिकारीसाठी बंद करवलं. त्यांची एक आठवण म्हणून ही गॅलरी आम्ही सुरू केलेली आहे. या ट्रॉफीज समोरच्या केसमध्ये जे तुम्हाला दिसतंय ती त्यांनी अनुवादित केलेली आणि लिहिलेली पुस्तकं, त्यांच्या वापरातल्या वस्तू, असं हे आमचं एक छोटंसं दालन आहे, लालू दुर्वे दालन. जैवविविधतेच्या अनुषंगाने ते झाल्यानंतर आमच्याकडची कृषी संस्कृती. आपल्यामध्ये विजय सांबरे सर बसलेले आहेत. डांगी गोवंशावर जो काय अभ्यास आहे त्याच्यामधलं मोठं नाव, आणि आम्ही बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी सरांना नेहमी त्रास देत असतो. तर सांगण्यासारखी गोष्ट अशी की आमच्याकडे तशी खिलार जनावरं सांभाळणं हे एक मोठं प्रेस्टिजचं गोष्ट मानली जाते. म्हणजे आताच तुम्ही 2 दिवसापूर्वी टी व्हीवर कदाचित बघितलं असेल, आमच्या भागातलं एक मोठं प्रस्थ बैलगाड्या शर्यतीतलं पंढरीनाथ फडके आत्ताच 2 दिवसापूर्वी एक्सपायर झाले. काही लाखाच्या शर्यती आणि काही लाखांचे बैल सांभाळणारी ही मंडळी आहे सगळी. पण आमच्याकडे खिलार बैल हे बाहेरून आणावे लागतात. खिलार बैल आमच्याकडे आणल्यानंतर 3 ते 4 वर्षात तो पिवळसर पडायला लागतो ना, त्याचं व्यवस्थित ब्रीडिंग होत. कारण आमच्याकडचा जो पाऊस आहे त्या पावसामध्ये, त्या दमट हवामानामध्ये ही जनावरं फार तग धरत नाहीत. मग आमच्या इथे कुठला गोवंश आहे तर आमच्या इथे डांगी नावाचा गोवंश आहे की जो तेलकट त्वचेचा आहे, थोडासा उंचीला कमी आहे, खूर लहान आहेत आणि चिखलातसुद्धा बऱ्यापैकी काम करतो. त्यामुळे आमच्याकडे बाकी शर्यती किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी डांगी जनावरं वापरली जातात. पण जसं मी म्हणालो की आमच्याकडची जमीन ही तेवढी सुपीकपेक्षा त्याच्यामध्ये दगड आहेत बऱ्यापैकी, आणि मग नांगर चालवणं हे डांगीपेक्षा सोपं जर कोणाला पडत असेल तर ते रेड्यांना पडतं. त्याच्यामुळे जसं सकाळी इथे विषय झाला की रेडे हे, मलाही रेडा खूप आवडतो 2-3 कारणांनी. कारण आमचा क्षेत्रपाल जो आहे तो म्हसोबा आहे आणि मराठीत म्हणजे आमच्याकडे रेड्याला म्हणतात हेला. मी सहज ते नाव चेक करत गेलो त्यावेळेला लक्षात आलं की हलकारा, हल चालवणारा, म्हणून हेला असावं असं फारसी शब्दातून तो आलेला असावा असं सांगितलं जातं. आणि आमच्या इथे वेगळी गोष्ट अशी की आमचा म्हसोबाचा मोठा उत्सव असतो. आमच्या सगळ्या नदीच्या बाजूला कुठे ना कुठे म्हसोबा दिसतो. तलावामध्ये एक तर हिरव्या पानांमध्ये, कमळाच्या पानांमध्ये जे काही लिंग दिसतंय म्हणजे खामदेव दिसतोय तो म्हसोबा म्हणून आम्ही सगळीकडे पूजत असतो. पण त्याच्याचबरोबर म्हसोबाचं महत्त्व मात्र आमच्याकडे जरा बाकी ठिकाणांपेक्षा जास्त आहे. म्हणजे बाकी ठिकाणी म्हसोबा हा साती असरांच्या बाजूला उभा दिसेल, थोड्या अंतरावर ठाणं असेल वगैरे. आमच्याकडे काही शिल्पपट आहेत की ज्याच्यामध्ये उच्चासनावर म्हसोबा बसलेला आहे आणि साती असरं त्याला अभिवादन करतात. तर त्यामुळे आमच्याकडे थोडंसं म्हसोबा हे मोठं दैवत आहे आणि अर्थात सगळ्यांचं लाडकं. आणि या निमित्ताने मग ही जरा वेगळी शेतीची पद्धत मानली आपण. म्हणजे आमच्याकडच्या बैलगाड्या छोट्या आहेत कारण बैल कमी लांबीचे असतात. आमच्याकडचे नांगर हा एकच फाळाचा असतो. घाटावर जसे जुन्नरमध्ये जसे नांगर आहेत तसे आमच्याकडे नसतात, कारण एक फाळ ओढणं सुद्धा फार कठीण होऊन जातं. तसं आमच्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे भात लागवडीसाठी जे मूठ नेले जातात ते वाहायला आमच्याकडे एक गाडी आहे. जसं बर्फावर सरकणारा स्लेज असतो, स्लेजची गाडी, तसं आमच्याकडे घसं नावाचा एक प्रकार आहे जे खेचायला परत रेडेच लागतात. त्याचप्रकारे बैलांच्या गळ्यामधल्या घंटा या आपण दरवेळेला मेटलच्या बघतो, पण आमच्याकडे बैलाच्या गळ्यात लाकडाची घंटा बांधली जाते जी सागाच्या मुळापासून बनवली जाते. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की मेटॅलिक साऊंड हा जंगलामध्ये असा मर्ज होत जातो की पक्षाचा आवाज आणि घंटेचा आवाज तुम्ही वेगळा करू शकत नाही. चापडू जर असेल, ज्याला जी लाकडाची घंटा आहे ती असेल तर तुम्ही ओळखू शकता की हे आपलं जनावर आहे. म्हणजे आमच्याकडचे काही लोक अशी आहेत की 5 चापडं वाजत असली तर आपलं जनावराचं चापडू कुठलं हे ओळखणारी सुद्धा लोक आहेत
की जंगलात 5 सापडांचा आवाज येतोय. तर असं सुद्धा आहे. हे सांगण्याचं कारण असं की ही वेगळी शेतीची एक विकसित झालेली शाखा आमच्याकडे बघायला मिळते, जी खूप जोरात आता नाहीशी व्हायला लागली आहे. याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. त्यामुळे या निमित्ताने संग्रहालयात आम्ही ही चापडं, हे घसं, हे सगळं जमा करून ठेवणं सध्या सुरू आहे. अर्थात हा भाग उल्हास नदीचा असल्यामुळे व्यापार व्यवस्थित होता, वेगळी झाडं, सगळं याच्यामुळे लोकसमूह कायम आकर्षित होत राहिलेले आहेत. ते आमच्याकडे आदिवासींचा वाघोबा पण बघायला मिळतो, वाघदेव. तसंच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सिंध प्रांतातून जे सिंधी कम्युनिटी आपल्याकडे आली तेही आमच्याकडे बघायला मिळतात. त्यामुळे आमच्याकडे अगदी चौक पण आहेत, झुलेलाल चौकसारखे. आणि त्याच्याचबरोबर इतर जमाती, म्हणजे मग ते ज्यूज असतील, अरब असतील, पारसी असतील, हे सगळे आपल्या भागात, उल्हास नदीखोऱ्याच्या भागात बघायला मिळतात. अगदी आता तर बघाल तर आमच्या नद्यांवर छठ पूजासुद्धा जोरात सुरू असते, फटाके आणि सगळा कचरा करून. तर हे असताना एक योगायोग बघा, सिंध प्रांतातून मायग्रेट होऊन आलेले जी सिंधी कम्युनिटी आहे, ज्यांचा देव झुलेलाल आणि ज्यांचा आवडता मासा पाला, तो आमच्याच उल्हासनगरच्या शेजारी उल्हास नदीमध्ये अजून थोड्या प्रमाणात का होईना पण येतोय. त्यामुळे आम्ही हाही प्रयत्न करतो की जर या कम्युनिटीची मदत मिळाली आहे कन्झर्वेशनसाठी, तर कदाचित पाला संवर्धन करणं सोपं होईल. कारण लवकरच तिथे डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव आहे, ज्याला आम्ही विरोध करतो सध्या. आता हे एवढे सगळे लोकसमूह असल्यावर साहजिक सगळ्यांच्या देवता वेगळ्या बघायला मिळतील. पण आमच्याकडचं एक वैशिष्ट्यपूर्ण देवता ह्याच्याबद्दल एक सांगण्यासारखं खास, आमच्याकडे वेलभूत नावाचा एक प्रकार आहे. हे बऱ्याच ज्या वैशिष्ट्यपूर्ण देवता त्याच्यापैकी फक्त मी तुम्हाला एक सांगतो आहे. हे जे देव आहेत हे आईकडून मुलीकडे जातात, त्यामुळे याला आडनावाचं बंधन नाही आहे. हे कुठल्याही घराण्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्याच्यामध्ये त्याला भूत म्हणायचं कारण असं की तसा हा अगदी साधा देव आहे. म्हणजे याला रोजचे उपचार वगैरे काही लागत नाही. वर्षातून एकदा कधीतरी बाहेर काढा, मडक्यात ठेवलेले असतात. त्याला एक बळीचा कोंबडा वगैरे देतात, म्हणून त्याला भूत म्हणायचं. ॲक्च्युली कोंबडा आम्हीच खातो, कारण देवाला जरी दिला तरी तो कोंबडा घरात खाल्ला जातो. आणि असं हे वेलभूत, याच्यामध्ये त्यांची वाहनं, याच्यामध्ये बरंच डायव्हर्सिटी परत आहे. आता वरचा जो सगळ्यात डावीकडचा वरचा फोटो आहे त्याच्यामध्ये वाघावर बसलेला देव दिसतोय. हे साधारण पंचशिवाचं रूप दिसतं, 5 तोंडाचा असतो. पण 5च तोंडाचा असं पण नाही आहे. खालचा त्याचा जो फोटो आहे त्यात 18 तोंड आहेत. त्याच्या बाजूला उजवीकडचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये रेड्यावरती बसलेल्या 2 सारख्या देवता आपल्याला दिसतात. मागे पुढे जर देवता बसली ना तर मग एकीचं प्रमोशन होतं, ती मोठी होते, आणि मागचीही तिची ज्युनियर होते. त्या आडव्या बसल्यात. खरं तर असं बसणं शक्य नाही आहे कोणालाही, जनावरावर, एखाद्या वाहनावर. पण हे आपल्याला बघायला मिळतं. आणि दोन्हीही फिमेल फिगर असाव्यात असं दिसतं एकंदर जर नीट बघितलं तर. आणि खालच्या बाजूला वाघदेव आहे. शक्यतो सार्वजनिक ठिकाणी असलेले वाघदेव पूजलं जाणं हे कॉमन आहे सगळीकडे. पण आमच्याकडे आदिवासी लोकांची जी देवठाणं असतात, की घरांमध्ये एक देव्हारा असतो, तो फक्त त्या कुटुंबाचा असतो, त्याच्यामध्ये सुद्धा वाघदेव आहेत. आणि हे अगदी स्वस्त धातू म्हणजे शिशापासून बनलेले असतात. तर अशा ह्या वैशिष्ट्यपूर्ण देवता या आपल्या संग्रहात आलेल्या आहेत. या ठिकाणी एक दगड दिसतो. हा दगड असा आम्हाला अचानक एकदा आटाळी नावाचं गाव आहे तिकडे जाताना दिसला. बाजूला जो फोटो आहे तिथे नळाखाली मांडायला जे भांडं ठेवायला जो दगड असतो तिथे हा पडलेला दगड होता. आणि बाजूला ज्या आजीबाई दिसत आहेत त्या अडाणी अशा कोळी समाजाच्या आजीबाई आहेत. आम्ही ज्या वेळेला दगड बघतोय, त्याचे फोटो काढतोय, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी विचारलं, हा काय महत्त्वाचा आहे का? म्हटलं हो महत्त्वाचं वाटतं. तर म्हणे लगेच घेऊन जा, महत्त्वाचं असेल तर घेऊन जा, आम्ही काय नळाखालीच वापरतोय. म्हणून त्यांनी आम्हाला देऊन टाकला. तो आणल्यानंतर आम्ही अभ्यास सुरू केला की हे काय असेल. आता BF काहीतरी दिसतं, म्हटलं बेंचमार्क वगैरे असावं. म्हणून मग 16.1 मीटर असं आम्ही गृहीत धरून सुरुवात केली बघायला. आणि मग लक्षात आलं की आमचं आंबिवली स्टेशन, रेल्वे स्टेशन हे 16.1 मीटर उंचीवर आहे. गुगलवर आपण चेक करू शकतो. मग म्हटलं आता 36 काय, म्हटलं अंतर असेल CST पासून. मग आम्ही CST पासून ते अंतर मोजायला सुरुवात केली, अर्थात नकाशावर. आणि ते 42-43 किलोमीटर दिसायला लागलं. म्हटलं हा आकडा कसा मॅच व्हायचा. आणि नंतर लक्षात आलं की त्यावेळेला मैलामध्ये अंतर मोजायचे. ते कन्वर्ट केल्यानंतर तो मैलातलं दगड हे कन्फर्म झालं. असे काही दगड असायचे याची नोंद रेल्वेच्या म्युझियम्सकडे पण नाही आहे. त्यामुळे रेल्वेच्या म्युझियमवाली मंडळी आम्हाला सांगते की हा रेल्वेच्या म्युझियमला आणता येईल का, असं सगळं चालू आहे. वेगळं सांगायची गोष्ट अशी की ते आजीबाई ज्या अडाणी होत्या त्यांच्या मदतीने आलेला हा दगड आहे. त्याच्याचबरोबर संग्रहासाठी अनेक
ठिकाणी असे पडलेले दगड असतात की जे स्थानिक लोकांना म्हणजे त्या जमीन मालकांना नकोसे झालेले असतात. आता हा पहिला जो फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये आम्ही कोणीमध्ये एक ॲस्कर्स गदेगाळ एक उचलून आणतो, तिथे बाजूला कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि त्यांना तो देव नको होता. आणि त्यांचं असं असतं की हे बघा 2-4 दिवसात नेता आला तर बघा, नाहीतर मग तो आम्ही पायामध्ये भरून टाकू. त्यामुळे अशा करून बरेच कलेक्शनमध्ये वाढ होत गेलेली आहे. डावीकडे जो कोपऱ्यात दिसतोय हा मातीचा टाक आहे. मागे सायली पालांडे मॅडमबरोबर याच्याबद्दल बोलणं झालेलं, त्यांच्या संग्रहात पण असे काही टाक आहेत. हा एका ठिकाणी जे तुळशीवृंदावन असतं त्याच्यात ठेवलेला आम्हाला सापडलेला. त्याच्या बाजूला कुराणाचे आयतं लिहिलेले काही पात्र आहेत की ज्याच्यामध्ये झमझम जे मुस्लिम समाजात पाणी दिलं जातं तसं दिलं जातं. त्याच्या खाली मुरबाड लायब्ररीचा फाउंडेशन स्टोन आहे. हा 3/12/1894 साली त्यावेळचे कलेक्टर HF सिलकॉक यांनी बसवला होता. कारण एकेकाळी ठाणे जिल्हा हा मुंबई परला कवेत घ्यायचा. म्हणजे आजसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा RFO जो मुंबईत असतो त्याला ऑफिस ठाणा आहे, DCF ऑफिस. तर त्याच्यामुळे प्रशासकीय ठिकाण हे ठाणे जिल्ह्याचं होतं आणि त्यामुळे कलेक्टर साहेबांचा सगळीकडे प्रभाव दिसतो. ते आमच्या मुरबाडात येऊन हा दगड बसवून गेलेले. मग लायब्ररी सुरू झाली. 100 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच ती लायब्ररी संपली होती आणि हा दगड एका शोषखड्ड्यात पडलेला होता गटाराच्या बाजूला. आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटला की हा ताब्यात घ्यायला पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. अशा वेळेला ते म्हणजे फार काही विशेष पुढाकार घेत नाही, पण ओके असं सांगतात तोंडी. आणि ज्या वेळेला आम्ही तिथं घ्यायला गेलो तर तिथलं जे मंडळ आहे, व्यापारी मंडळ, त्यांनी आम्हाला सांगितलं खूप महत्त्वाचा दगड आहे, न्यायचा नाही. आणि तो शोषखड्ड्यात पडलेला होता गटारात. मग शेवटी आम्ही तिथलं इन्स्पेक्टर साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना सांगून मग तो एका पहाटे आम्ही तिकडून आणवला. हे ज्या वेळेला आम्ही कम्पेअर करतो ना त्यावेळेला ती आजीबाई जी अडाणी आहे ती आम्हाला खूप शिक्षित आणि खूप वैचारिक समृद्ध असलेली लोकं अशी जाणवायला लागतात. त्याच्या बाजूला जी मध्यावरती हा फोटो दिसतो ही विष्णुमूर्ती आहे. कोकणामधल्या ज्या सगळ्यात जुन्या 3 विष्णुमूर्ती मानल्या जातात त्याच्यापैकी ही एक म्हणायला हरकत नाही. हिचं हेडगिअर वेगळं आहे, शंख जो पकडलेला आहे तो वेगळा आहे. साधारण वाकाटक पिरियडमधली असावी 1500 वर्ष जुनी अशी ही विष्णुमूर्ती आहे. ही सुद्धा भग्न अवस्थेत एका ठिकाणी टाकलेली होती. रेती काढणाऱ्यांना सापडली, त्यांनी बाहेर काढून टाकली आणि मग एका व्यक्तींकडून ती आपल्या संग्रहात आली. त्याच्या बाजूला पेशवे काळातला एक नागबंध की जो मुलगा व्हावा म्हणून जो हे केलं जायचं नवस त्या फेडण्यासाठी केला जातो. आणि त्याच्या खालोखाल ज्या मूर्ती आहेत त्या मात्र अशा आहेत की अशा मूर्तींची पूजा करणारे कोण हा प्रश्न पडावा अशा त्या मूर्ती आहेत. मोठ्या आहेत, अगदी 1.25 ते 1.5 फूट उंचीच्या अशा या दोन्ही मूर्ती आहेत. जागृत करण्याचा विधी झालेला असावा कारण डोळे लावलेले आहेत. दोघांचे हेडगिअर वेगळे आहेत, शेंदूर लेपन आहेच आणि दगडाच्या मूर्ती आहेत. तर असे काही कोड्यात टाकणारे गोष्टीसुद्धा संग्रहात आहेत. मी तुम्हाला आता फक्त काय काय मिळालेलं आहे ते सांगत होतो. आता आपल्या दालनांचे 3 फोटो दिसत आहेत. ज्या जुन्या ऐतिहासिक सगळ्या गोष्टी सापडलेल्या जमिनीतून किंवा बाहेर पडलेल्या त्या खाली बेसमेंटला मांडलेल्या आहेत. उजवीकडे जो फोटो दिसतोय त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, कारण आपल्या संपूर्ण भारतात नसेल एवढी उलथापालथ उल्हासखोऱ्यात झालेली आहे राजसत्तांची. म्हणजे भारत आपण म्हणतो की मुस्लिमांचं आक्रमण झालं असेल 12व्या-13व्या शतकात. उल्हासखोऱ्यावरती पहिलं मुस्लिम आक्रमण हे 7व्या-8व्या शतकात झालेलं होतं आणि तिथे त्यांचं ठाण्यामध्ये त्यांची राजधानी होती अरबांची. तर त्याच्यामुळे भारताचा इतिहास एका बाजूला आणि आम्ही नेहमी सांगतो की उल्हासखोरा आमचं वेगळं आहे ते एका बाजूला. तर त्यामुळे राजसत्ता ह्या वेगळ्या पद्धतीने मांडायचा एक प्रयत्न आहे. म्हणजे वजनं मापं असतील, कारण प्रत्येक राजसत्ता वेगळ्या वेगळ्या वजनं मापं वापरते, अंतराची परिमाणं वापरते, त्याचं एक आणि वेगवेगळी हत्यारं अशा पद्धतीने त्याची मांडणी करण्याचं चालू आहे. आणि सगळ्यात खाली जो फोटो आहे ही वेगवेगळी कम्युनिटीची जे राहणारी लोकं आहेत त्यांच्या वापरातल्या वेगवेगळ्या वस्तू. असा प्रयत्न आहे की त्या थोड्याशा प्रातिनिधिक असाव्यात, पण त्याचं एक दालन इथे केलेलं आहे. आता हे सुरू असताना जसं मी म्हणालो की बरेच काही प्रश्न आम्हाला पडत असतात, पण त्याचं शंका निरसन करायला मोठी मंडळी कायम येत असतात. डाव्या बाजूला वरच्या बाजूला जो फोटो दिसतोय देगलूरकर सर जे आतापर्यंत 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत, आशुतोष बापट सर आहेत. त्याच्या खालचा जो फोटो आहे त्या माननीय मुख्यमंत्री. त्याच्या बाजूला ढेरे मॅडम आहेत, त्यांनाही आम्ही बराच त्रास दिला होता. डाव्या बाजूला जो वरचा फोटो आहे धोपाटे सरांचा आहे, SV धोपाटे, जे आमच्याकडे संग्रहात असलेले काही शिलालेख बघायला आले होते. आणि डाव्या बाजूला जो खालचा फोटो आहे ते आहे तेजस गर्गे सर. मला वाटतं मी सांगताना उलटं सांगतोय का तुम्हाला? बहुतेक येस. ओके, सॉरी. तेजस गर्गे सरांचा इथे फोटो दिसतोय.
कारण हा जो संग्रह आहे हा लवकरात लवकर हे संग्रहालय सुरू व्हावं आणि लोकांना ते पाहता यावं, कारण हे जे काय आहे हे समाजाचं आहे आणि समाज जर हे बघत नसेल आणि त्यांना बघायला मिळत नसेल तर हे नुकसान देशाचं आहे. तर त्याच्यामुळे तो एक प्रयत्न चालू आहे. संग्रहालयाच्या बाबतीत तुम्ही मंडळी जेव्हा कधी आता टिटवाळ्याला येणार असाल, मॅडमने तुम्हाला आमंत्रण दिलेलंच आहे. महागणपतीबरोबर आमच्या संग्रहालयात तुम्हाला यायचं आहे. फक्त जर 1-2 दिवस आधी आम्हाला कळवलं तर आम्ही येऊन संग्रहालय उघडून ठेवू, कारण 7 वर्ष झाल्यात संग्रहालयाचं ओपनिंग नाही आहे. काही तांत्रिक बाबींमुळे ते होत नाही आहे आणि दर महिन्याला साधारण ₹1,00,000 भाडं असं करून माझ्यावर 93 लाखाची सध्या नोटीस आहे. तर हे सांगण्याची गोष्ट अशी की ज्या वेळेला हे सगळे उद्योग सुरू असतात वेगवेगळ्या पद्धतीने आपलं ज्ञानात भर पडत असते. संग्रहालयाबरोबरच पुरातत्वाचे नियम आणि महानगरपालिकांचे नियम आणि सगळ्या गोष्टी अशा एकत्र आलेल्या आहेत. आणि हे तुम्हाला सांगायचं कारण असं की ही चळवळ, संग्रहालय ही जर चळवळ असेल तर हे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अवश्य आमच्याकडे या, बघा, आम्हाला काही सूचना करा, मार्गदर्शन करा आणि जेवढं शक्य होईल तेवढी आम्हाला मदत करा. धन्यवाद.